ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः। पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दम् कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। अथ श्रीमद्भगवद्गीतासु पञ्चदशोऽध्यायः पुरुषोत्तमयोगः। श्रीभगवानुवाच ऊर्ध्वमूलमधः शाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्। अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः। अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा। अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदं तत्परिमार्गितव्यम् यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः। तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी निर्मानमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्त्यमूढः पदमव्ययं तत्। न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम। ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः। मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात्। श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते। उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः। यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः। यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम्। गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधीः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः। अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधं
सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम् द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः यस्मात्क्षरमतीतोऽहम् अक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्रम् इदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम पञ्चदशोऽध्यायः। हरि ओम तत्सत्। हरि ओम तत्सत्। हरि ओम तत्सत्। श्री रामकृष्ण परमहंस एक कथा सांगायचंय, एक दृष्टांत द्यायचे नेहमी. त्यामध्ये एक धनवान मनुष्य जंगलातून जात असतो आणि त्याला 3 चोर पकडतात आणि ते पकडल्यानंतर अर्थातच त्याच्याजवळचं सगळं धन लुटतात आणि लुटल्यानंतर त्याच्यातला जो एक चोर असतो तो असं म्हणतो की आता याला आपण मारून टाकूया, म्हणजे नाहीतर पोलिसांकडे जाईल, मग आपला पत्ता सांगेल आणि आपल्याला ते काय बरोबर नाही, लेट अस फिनिश हिम ऑल टुगेदर. आणि तो त्याचं अस्त्र ते उगारतो. तर दुसरा म्हणतो की नाही नाही नाही, एवढं काही करायचं गरज नाही, आपण असं करू, याला या झाडाला चांगला जखडून बांधू. बांधून ठेवला की आपोआपच एखादा जंगली श्वापद, एखादा वाघ सिंह कोणीतरी येईल आणि त्याला खाऊन टाकेल. आपल्याला कशाला ते पाहिजे. आणि समजा नाहीच खाल्लं तरी तो स्वतः सुटणार नाही आणि तो सुटेस तो आपण खूप दूर निघून गेलेलो असू, त्याच्यामुळे आपल्याला काही त्याच्यापासून काही कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. सो लेट अस टाय हिम अप अँड गेट अवे फ्रॉम हिअर. आणि म्हणून ते त्याला एका मोठ्या झाडाला बांधतात आणि तिघे निघून जातात. आणि निघून गेल्यानंतर एक अर्धा एक तासानी तो तिसरा जो चोर असतो तो परत येतो आणि तो या माणसाला याच्यातून सोडवतो. आणि तो म्हणतो की काय करणार, की आमची दरिद्र्याची परिस्थिती असल्यामुळे आम्ही चोऱ्या माऱ्या वगैरे करतो, पण तुम्हाला मारणं किंवा असं बांधून ठेवून हे करण्यात काही खरं म्हणजे बरोबर मला वाटलं नाही, त्याच्यामुळे मी तुम्हाला सोडवतोय. आणि हा जंगलाचा रस्ता पण तुम्हाला माहित नसेल तर मी तुम्हाला दाखवतो रस्ता, आणि त्या शॉर्टकटनीच तुम्ही गावाकडे जाऊ शकता लवकर. आणि म्हणून तो त्यांना रस्ता दाखवतो. तर तो धनवानग्रस्त त्याला म्हणतो की अरे तू चांगला मनुष्य दिसतोयस आणि तू गरीब आहेस म्हणतोस, तर तू चल ना माझ्या बरोबर. मी तुला कामधंदा देतो, मी तुला नोकरी देतो, तू चल माझ्या बरोबर. तर तो चोर म्हणतो नाही नाही नाही, मी तुमच्याबरोबर येऊ शकत नाही, कारण मी चोर आहे आणि त्याच्यामुळे मी गावात गेलो की लोक मला पकडतील, लोक मला मारतील, त्याच्यामुळे मी येऊ काही शकत नाही. पण तो बघा तुमचा रस्ता, म्हणून तो त्यांना रस्ता दाखवतो आणि निघून जातो. तर श्री रामकृष्ण म्हणायचंय की हे 3 चोर म्हणजे हे त्रिगुणासारखे आहेत, सत्व रज आणि तमोगुणासारखे आहेत. तर एक जो मारूनच टाकणार होता की ठीक आहे, तुम्हाला धन पाहिजे तर तुम्ही धन लुटलं तिथपर्यंत ठीक आहे, पण त्याला मारून टाकायचे, हत्या कर्म, घोर कर्म करायची काही गरज नव्हती. तर ते करायला जो तयार झाला तो तमोगुणी होता. दुसऱ्याला धन पाहिजे होतं आणि पाहिजे होतं म्हणून त्याने बांधूनच ठेवला त्याला, तो रजोगुणी होता.
आणि तिसरा सत्वगुणी होता. पण रामकृष्ण परमहंस सांगायचंय की तो तिसरा सुद्धा शेवटी चोरच होता. आणि हे तिन्ही चोरच आहेत. म्हणजे तिन्ही गुण जे आहेत ते चोरच आहेत. आणि आपल्यामध्ये ईश्वर रूपी जे धन आहे ते धन ते लुटत असतात. सो लॉंग ॲज यू आर इन द रिलम ऑफ त्रिगुणाज, तुम्ही लुटलेच जात असता. फक्त एवढंच आहे की सत्वगुण हा शेवटी तुम्हाला रस्ता दाखवू शकतो. जसं त्या चोरांनी त्या धनवान माणसाला शेवटी सांगितलं की हा तुझा रस्ता आहे, या रस्त्याने तू पुढे जा. पण शेवटी त्या सत्वगुणाला सुद्धा सोडूनच पुढे जावं लागतं. शेवटी गुणातीतच माणसाला व्हायला लागतं. अशा प्रकारे ठाकूर म्हणजे रामकृष्ण परमहंस नेहमी सांगत असत. तर ही तिन्ही गुण म्हणजे बंधन येते. आपण चतुर्दशोध्यायामध्ये म्हणजे गुणत्रय विभागामध्ये हे बघितलेलंच आहे की सत्वगुण हे फक्त सोन्याच्या साखळीने बांधल्यासारखं आहे. रजोगुण हे कदाचित चांदीच्या साखळ्यांनी बांधलेल्यासारखं आहे. आणि तमोगुण म्हणजे कदाचित लोखंडाच्या साखळीने बांधल्यासारखं आहे. पण ही तिन्ही बंधनच आहेत. आणि तिन्ही बंधनं पार करून शेवटी जावं लागतं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तेव्हा या अध्यायामध्ये श्रद्धा असो किंवा पुढे जाऊन आपण बघणार आहोत यज्ञ, दान, तप, आहार, याचं पण विभाजन केलेलं आहे गुणांच्या अनुसार. तर पण ते शेवटी गुणातीत झालं पाहिजे हे सत्य आहे. हे आपण याच्यामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे. तेव्हा श्रद्धा ही शेवटी श्रद्धेपेक्षा अनुभूती ही शेवटी महत्वाची आहे हे पण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे सगळ्यात उत्तम श्रद्धा म्हणजे सात्विकी श्रद्धा असेल. परंतु अनुभूती ही श्रद्धेच्या सुद्धा वरती असते. आणि ती गुणातीत असते हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तर आपण आता 5वा श्लोक काल मला वाटतं पाहिला होता. अशास्त्र विहितम घोरम तप्यन्ते ते तपोजनाः दंभा अहंकार संयुक्ताः काम राग बलान्विताः. की देर आर पीपल हु गो फॉर व्हेरी सिव्हिअर टाइप ऑफ पेनान्स, घोर तप. आणि याच्याबद्दल आपण पुराणामध्ये वगैरे सुद्धा ऐकतो की अतिशय घोर तपोकर्मी असे लोक असतात. सो ऍक्च्युअली दिस इज नॉट समथिंग विच इज व्हेरी मच ऍडवायझेबल. म्हणजे गौतम बुद्धाच्या बाबतीत सुद्धा असं ते म्हणतात की बुद्ध जेव्हा घराबाहेर गेला तर सर्व संघ परित्याग करून जेव्हा गेला सत्याच्या शोधात, तेव्हा सुद्धा त्याने सुद्धा आपल्या 5 मित्रांबरोबर घोर तपस केलं होतं काही काळ. लॉट ऑफ टॉर्चर फॉर हिज ओन बॉडी. अँड ज्याला घोर तपस्या म्हणतात तशीच त्यांनी गेली. पण त्यांच्या असं लक्षात आलं की दिस इज नॉट द वे फॉर लिबरेशन ॲट ऑल. अँड ही देन ॲडवाइस, म्हणजे जेव्हा त्यांना बोधिसत्व वृक्षाखाली ज्ञान झालं आणि ते परत आले त्यावेळी तेच 5 जे मित्र होते त्यांना पहिला उपदेश बुद्धांनी केला बोधगयामध्ये. आणि त्याच्यामध्ये हेच सांगितलं की अशा प्रकारचं जे तपस असतं की ज्यामुळे फक्त तुम्ही शरीराला खूप कष्ट देता, हा काही खरा म्हणजे सत्य जाणण्याचा मार्ग नाहीये. सो द वर्ड तपस ऍक्च्युअली इज फॉर प्युरिफिकेशन ऑफ द सेल्फ. तप हे केलं जातं ज्याप्रमाणे सोनं हे अग्नीमध्ये तापून त्याला शुद्ध केलं जातं. त्याच्यामुळे ज्या ज्या साधनेमुळे शरीर, इंद्रिय, मन हे शुद्ध होतं त्याला खरं म्हणजे तप म्हटलं पाहिजे. त्याच्यामध्ये घोर तपाला वगैरे खरी जागा नाही. म्हणून पतंजलीने कायेंद्रिय शुद्धी तपसहा असं म्हटलेलं आहे की ज्या साधनेमुळे काया म्हणजे शरीर आणि इंद्रिय, सो द सेन्स ऑर्गन्स, यांची शुद्धी होते ते तपस आहे. अशी तपाची व्याख्या पतंजलीनी सुद्धा केलेली आहे. सो टॉर्चरिंग द बॉडी in the name of sadhana is not the correct thing, and this is what happens in yoga also. There are people who walk on fire. There are people who eat glass pieces or iron nails in the name of yoga. की कचा कचा काचा खाऊन दाखवायच्या किंवा याचे तुकडे, खिळ्यांचे तुकडे वगैरे खाऊन दाखवायचे. ऑर द अंडरग्राउंड बरियल, भूगत समाधी असं त्याला म्हटलं जातं की यू बरी युअर सेल्फ अंडरग्राउंड फॉर व्हेरी लॉंग टाइम
and remain without air for very long time. So this is, they call it kind of tapas or ghor tapas and all that, but that is something which is not really uh, spiritual sadhana or anything like that. It is only the torturing of the body. तेव्हा आणि त्याच्यामध्ये दंभ अहंकार संयुक्त असं, there is hypocrisy in that. दंभ, they are just showing up. It's a kind of show. Bhugata samadhi is a kind of show. Eating glass is a kind of show. Walking on the fire is a kind of show. Dambha, hypocrisy. It has nothing to do with spiritual development as such. दंभ अहंकार संयुक्त. अशा तऱ्हेचे तपस्वी लोक असतात, द सो कॉल्ड tapaswins, they are for showing it to others or full of egoism and all that, and therefore it is not kama raga balanvitaha, desire for name and fame, desire for getting the powers, as many of the rakshasas पुराण काळामध्ये भस्मासुरासारखे जे राक्षस होते की ज्यांनी घोर तपस करून विद्या मिळवली आणि शेवटी त्या शिवावरच ती उलटवली त्यांनी. तर अशा प्रकारचे अहंकारांयुक्त, कामयुक्त, बलांयुक्त असं होण्याकरता जे तपस केले जातात ते खरं, सो दॅट इज द काइंड ऑफ तपस विच इज नॉट द रिअल तपस विच इज एक्सपेक्टेड इन भगवद्गीता. आणि भगवंत असं म्हणतात, कर्षयंत शरीरस्थम भूतग्रामम अचेतसः माम चेवांत शरीरस्थम तान विद्यान असुर निश्चयान. की असे लोक असुरीच आहेत असं भान. कोणचे लोक? की दोज भूतग्रामम, म्हणजे टॉर्चरिंग दी पंचमहाभूताज इन द बॉडी और दी शरीर, आपल्या शरीराला प्रचंड वेदना देणं, शरीराला अत्यंत ताप देणं. आणि भगवंत असं म्हणतात की प्रत्येक शरीरामध्ये खरं म्हणजे बीच आहे, सर्वस्यचा हा मृदी सन्निविष्ट. आणि त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा अशा प्रकारचे शरीराला प्रचंड कष्ट देता तेव्हा ते कष्ट खरे म्हणजे मला सुद्धा भोगावे लागतात, कारण मी तुमच्या शरीरामध्ये आहे. सो हाऊ इट इज लाईक डिस्ट्रॉइंग द टेम्पल, in which the Lord is there. When you are destroying the body in the name of tapas, it is like destroying the temple itself where the God is residing. आणि म्हणून ते म्हणतात की माम चैवांत शरीरस्थम, त्या शरीरामध्ये असलेल्या मलाच ते खरं म्हणजे प्रचंड कष्ट देत असतात अशा प्रकारचं तप करून. तान विद्यान असुर निश्चयान, निश्चितपणेच दे आर डेमॉनिक टाइप ऑफ पीपल. नो देम टू बी हायली डेमॉनिक टाइप ऑफ पीपल who in the name of tapas try to torture their own body, extreme torture to their own body, and by that they torture the divinity within, the divinity which resides in them. So that is something which is really, we can call it kind of tamasic type of tapas which is there. So in sadhana, the tapas should be for purification of body, mind and senses. की शरीर, मन आणि बुद्धी याला जास्तीत जास्त शुद्ध करण्याकरता, त्याच्यातल्या अशुद्धीचं निवारण करण्याकरता जी साधना केली जाते त्यालाच खरं म्हणजे केवळ तपस म्हटलं पाहिजे. आणि त्याचा असे प्रचंड उपवास करणं, एक्स्ट्रीम टाइप ऑफ fasting, all kinds of severe things which people do in the name of tapas is not really appreciated, at least in Bhagavad Gita. Now Krishna comes to the other kind of things which he is discussing from 7 onwards. आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियाः यज्ञस्तपस् तथा दानं तेषां भेदमिमं शृणु. So now he says that I am going to describe the difference between 3 types of food. आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति. There is 3 type of
intake of food, ahar. And that is obviously sattvic, rajasic, and tamasic again. Or even the yajna or sacrifice, tapas, as we have seen just now, austerities, dana, giving alms and all that. They are also of three types, that is sattvika, rajasika, and tamasika. So that is what I am going to distinguish between these three types of sacrifices, three types of austerities, and three types of charity or giving, and the three types of food. So listen, we are going to listen to these three types of thing. And the first thing which he is describing is about ahara. आहाराविषयी पहिल्यांदा चर्चा झालेली आहे. आणि when we say ahara, it is not necessarily only the food which we take through the mouth. Okay. खरं म्हणजे आपल्या इंद्रियांचा सुद्धा एक वेगळा आहार आहे. Every sense organ has its own kind of food. You know, even the mind, विषयांचा सुद्धा एक आहार आपण करीत असतो. इंद्रियांच्या माध्यमातून सुद्धा बराच आहार आपण करत असतो. आणि तो सुद्धा सात्विक, राजसिक आणि तामसिक अशा प्रकारचा सुद्धा असतो. आणि म्हणूनच पतंजलीने प्रत्याहार हा शब्द उपयोगात आणलेला आहे की यू स्टॉप समथिंग विच यू आर टेकिंग इन थ्रू द सेन्सेस in the form of the vishayas or in the form of objects of the senses. Okay. And so again, this could be of the three types. What we really see, if we are seeing the Lord himself and something divine, then it is sattvika type of diet for the eyes. If we are seeing something, some serials or something which are making our mind full of speed, full of chanchalata, then it is rajasic type of diet. And if we are seeing something which actually takes us to some sort of sinful activities like theft or like murder and all, that is the tamasic type of food which we are taking through the eyes, through the sense organs. Similarly, about the sound, about listening, what we are listening today. And that is why the famous three monkeys which Mahatma Gandhi always had, the monkeys which were closing the eyes, and he says that I will not see anything which is not auspicious. I will not listen to anything which is not auspicious. I will not talk anything which is not auspicious. Okay. So म्हणजे आहार हा केवळ it is not only the material food which we are talking about, but even the food which we take through the sense organs, through the mind, through the intellect, even intellectual food which we have. So in everything we have to really apply the sattvika, rajasika and tamasika type of distinction if really we want to proceed on the path of spirituality. म्हणजे बौद्धिक स्तरावर, मानसिक स्तरावर, इंद्रियांच्या स्तरावर आपण काय आतमध्ये घेतो तो खरा म्हणजे आहार आहे. आणि ते आपण जे काही आतमध्ये घेतो आणि पचवतो, ज्याने आपली प्रकृती तयार होते, त्याच्यावरच आपलं वर्तन, त्याच्यावरच आपलं the character depends upon all that. And therefore a man who wants to walk on the path of yoga has to be very careful as to what type of food he is taking through the senses, through the mind, through the intellect and all that. Okay. So that is why he has discussed three types of ahara. Then again, now here the food which is taken, he is describing three types of food. So first, sattvika type of ahar he is going to discuss. Ayuh sattva balarogyam sukha priti vivardhanaha rasyaha snigdhaha sthiraha hridyaha ahara sattvika priyaha. So now this food, how should be the food? सात्विक आहार कसा असतो ते याच्यामध्ये सांगितलेलं आहे
की ज्याच्यामध्ये आयुर्मर्यादा वाढते, दॅट विच इज गुड फॉर लॉन्जिव्हिटी ऑफ लाईफ. आयुर्मर्यादा ज्याच्यामुळे वाढेल अशा प्रकारचा आयुः सत्व. देन समथिंग विच इज गुड फॉर बुद्धी और इंटेलिजन्स, म्हणजे बुद्धिवर्धक अशा प्रकारचा आहार पाहिजे. बल, आरोग्य. सो वन, the ahara should increase your strength, it should increase the health, promote your health. And sukha priti vivardhana, so it should be sukhakarak, it should give you happiness, you know. In fact, in Ayurveda, they define health as happiness. Sukha saudnitam arogyam, अशी आरोग्याची व्याख्या आहे आयुर्वेदामध्ये. सुख संज्ञितम, हेल्थ इज हॅपीनेस. इफ यू आर हॅपी ऑल द टाइम्स, यू आर डेफिनेटली हेल्दी. So, and then that health depends upon the type of food you take. Okay, and that is why in Ayurveda, again it is said that yatha annam tatha manah. ज्या प्रकारचं अन्न आपण खातो त्या प्रकारे आपलं मन होतं, आपले विचार होतात, आपली वागणूक होते. यथा अन्नम तथा मना. तर सुरुवातीच्या काळात तरी वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल अबाउट व्हॉट काइंड ऑफ आहार विच वी आर टेकिंग. So if the food which we are taking is sattvic type, the mental makeup or even the intellectual activities will be of sattvic type. Sensual activities will be of sattvic type. Otherwise, it will be rajasic type or the tamasic type. But Krishna has not mentioned particular type of food, or he has not named the food and all that. And that is something which is which depends upon so many aspects. म्हणजे आपण जेव्हा आहार असं म्हणतो किंवा when we are discussing about food, so many factors are to be considered when we are talking about do's and don'ts about food. You know, there are areas where for example, if you go to Kashmir, I was in Kashmir for 6 months and had a lot of interaction with all the people. You know, Kashmir is a very peculiar state in India where there are no other castes. काश्मीर मध्ये जे हिंदू आहेत ते सगळे ब्राह्मणच आहेत. इन काश्मीरी ऑल काश्मीरीज आर पंडित्स. काश्मीरी म्हणजे पंडित. त्यांच्यामध्ये क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा जाती नाही आहेत काश्मीरमध्ये. दॅट इज सम वंडरफुल थिंग. बट ऑल दिस काश्मीरी पंडित्स, they too take non-veg food, because for 6 months up in the Kashmir, it is all full of ice and all that. There is no vegetable is not available, nothing is available, and therefore they go for non-veg food, and still they are Brahmin. And Kashmiri Pandits are very sharp, and there were Kashmiri Shaivism वगैरे आपण वाचला तर they very intense spiritual practitioners were born in Kashmir, really speaking, and particularly in the Himalayas. So it is not really depending upon geographical conditions, availability and all. Also we have to discuss about food. Again, if we go to Bengal, you know, Bengali Brahmins, they don't eat onion and garlics. म्हणजे कांदा आणि लसूण हे तामसिक असल्यामुळे ब्राह्मण लोक म्हणतात कांदा लसूण हे वर्ज्य आहे. बट दे टेक फिश. फिश इज ओके फॉर देम. फिश इज सात्विक फॉर देम. जोलेर फोल, जोलेर फोल म्हणजे पाण्यात उत्पन्न होणार ते फळ आहे असं ते मानतात. सो दे टेक, अँड एव्हरी बेंगाली हाऊस यू फाइंड behind every house there is a kind of small lake, pukri. In that fish is always available, आणि गोड्या पाण्यातला मासा जास्त पसंत करतात ते. And they eat fish, but they are Brahmins. So the food habits and the type of food which you take and all, there are lot of things which we really have to look into as far as the food and its effect on the body is concerned. And moreover, it is something which is very much required in the beginning of sadhana. किंवा साधक जेव्हा साधनेला सुरुवात करत असतो आणि म्हणून गुरुपद
उपदिष्ट मार्गेण, की तुमच्या गुरु जेव्हा तुम्ही साधक गुरुच्या हाताखाली असता तेव्हा तुम्हाला गुरु सांगतात की तुला काय खाऊन चालेल काय खाऊन चालणार नाही, तेच फॉलो करणं सगळ्यात जास्त बरोबर असतं. Again, in Ramakrishna Paramahamsa's life only, there was an incident that one day uh, one lady brought early in the morning, around 8 o'clock. She brought very hot and very fresh jalebis. हम्म. एक टोकरी भरून तिने जिलेब्या घेऊन आली ती आणि रामकृष्ण परमहंसांच्या समोर ठेवली आणि म्हणे की ठाकूर, आय हॅव ब्रॉट दिस विथ ग्रेट लव्ह फॉर the ashramites, for the inmates of the ashram, please accept this. And Thakur just did this, and the lady, after comes and all that, she went away. And all the other disciples who were sannyasis actually were very happy, and they immediately came down that Thakur will give prasad. But Thakur told that none of you is going to touch this. या जिलेबीला तुम्ही कोणीही हात लावणार नाही. And when he was saying this, Narendra entered, who became Swami Vivekananda later on. And as soon as Narendra came, Thakur said, hey, come, 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 here is something very wonderful for you. And with his own hands, he fed Narendra with this same jalebis. And then naturally, the other disciples, they said that, what is this, Thakur? You prohibited us from eating that. And नरेंद्र तुम्हाला नेहमीच प्रिय आहे आम्हाला माहिती आहे, but this is partiality on your part. So then Thakur told him, no, 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 this is not partiality. Actually, the effect of the food doesn't depend only upon the food. It also depends upon who prepares the food. कोणी ते जेवण बनवलेलं आहे याच्यावर सुद्धा त्या जेवणाची क्वालिटी म्हणजे सात्विक, राजसिक, तामसिक ही अवलंबून असते. So he said that I don't want to say ill about that woman, but that woman was full of desire, you know. So naturally, in this particular dish, that desire, that vasana is also there along with that. But Narendra is a fire personified. Nothing can affect him. He can digest everything. So he is allowed to take that. He is allowed to take that. But you guys, you are in the initial stage of sadhana, it will immediately affect you. So it is not only a particular kind of food, but also the way it is prepared. आणि म्हणूनच हॉटेलमध्ये जेवण जेवणं किंवा what we call as buffet system, the somehow gulping down the food, you know, this is not allowed in for sadhakas, really speaking. What we do generally, many of the executives and all that, they have lunch meetings, and while standing itself, while talking and all that, they somehow take the food. Who has prepared the food? It comes from the hotel, so you don't know, and then they just eat somehow or the other and go on. Now this is not good way of really doing it. And as far as our culture is concerned, bhojana was also regarded as yajna, की आपल्यामध्ये भोजन हा सुद्धा इट वॉज ए काइंड ऑफ सॅक्रिफाईस टू द जाठराग्नी. आणि त्याच्यामुळे भोजन करताना मंत्र म्हणण्याची पद्धत आपल्या इथे होती आणि बऱ्याचशा घरामध्ये अजूनही आहे. वेन यू रिअली टेक फूड. आणि म्हणूनच समर्थ रामदास आपल्या सगळ्या महाराष्ट्रामध्येच प्रसिद्ध आहे. त्या वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. व्हॉट अ डिवाइन आयडिया, यू नो, ही हॅज गिवन. उदर भरण नोहे, इट इज नॉट जस्ट फिलिंग द बेली. जाणीजे यज्ञ कर्म. तुम्ही जेव्हा वेन यू आर टेकिंग द फूड, यू आर ऍक्च्युअली गिव्हिंग ऑब्लेशन्स टू दॅट जठराग्नी. हे यज्ञ कर्म आहे. आणि खरोखरच जेव्हा आपण हे करीत असतो तेव्हा प्रार्थना म्हणत असतो तेव्हा ऋतंत्वा सत्यंत्वर्थेन परिशिंचामी अन्नपते अन्नस्य नो देही
अनमीवस्य सुष्मिणः प्रप्रदातारं तारिश ऊर्जन्नो देहि द्विपदे चतुष्पदे अमृतोपस्तन्वसि स्वाहा ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे स्वाहा ब्रह्मणी आत्मा अमृतत्वाय अशा प्रकारची प्रार्थना म्हटली जात असते की तो जो प्राण आहे आतली the digestive fire which is there, we are giving oblations to it. त्याला आहुत्या आपण देतोय प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा. So that was the idea in taking the food. So it is not only the type of food but the way it is prepared and the way it is taken with the mantras, you know. So brahmarpanam brahmavi, even in Bhagavad Gita also, brahmagno brahmana utam brahmaiva tena gantavyam brahma karma samadhina. So that was another very important point which was given. So if we are taking food as if it is yajna karma, as Samartha Ramdas has said, and if we are giving oblations to the Jatharagni, naturally we can't give oblations of Chinese and of pav bhaji and batata vada. म्हणजे यज्ञामध्ये आहुत्या बटाटा वड्याच्या किंवा चायनीजच्या किंवा पावभाजीच्या कशा चालतील असा पुरुष अशा प्रकारचे यज्ञ. सो दिस कॅनॉट बिकम यज्ञ. यज्ञाच्या आहुत्या अशा असू शकत नाही. So a spiritual person, he takes the food as if it is a great sacrifice, and that really is the sattvic ahar, really speaking. If it is taken by offering it to the Lord first, you are offering it to the Lord within. You are offering it to Dvipade Chatushpade. You are offering that food to the other people, even to the animals who are there, and then taking it yourself. So such a novel idea which we had in our culture, and if we take such food, then it will really be a food for arogya and for spiritual development, for everything. Now there is another very important point which I want to discuss, which I have come across. Uh, there are people who believe that non-veg food gives a lot of strength, and vegetarian food is not really, as far as strength is concerned, it lacks giving strength. This is something which is totally incorrect thing. की हा एक प्रकारचा फार मोठी गलतफहमी आहे. This is unfortunately it has come. You know, even in the Puranas, there is a story that there was a discussion between Rakshasas and Devas, and Rakshasas said that you are eating only vegetarian food and all that, and you don't have strength. And look at us, we eat all kinds of food, and therefore so strong we are. The power comes from that. You can't compete with us in anything, and therefore they are arranged for a very big sports competition between suras and asuras. That is the story. And almost all the competitions were won by the devas only. Karan, it is not the food which you take, but the food which you are able to digest. And it is seen actually. Uh, uh, there is a very beautiful documentary which I saw in USA, and you may be also able to see it. I really ask you to see that. It is known as Game Changer. त्या डॉक्युमेंटरीचं नाव आहे गेम चेंजर, की ज्याच्यामध्ये लॉट ऑफ रिसर्च हॅज बीन डन particularly for sports people, and it is done in USA, and particularly for the athletes, for wrestlers, for all those people who have to keep fit all the time for winning the medals. And they have proved that non-veg food is not at all good for keeping the health. And if you look at that film, there are many people who have become strictly vegetarian after looking at that documentary film. You do see it. कारण त्याच्यामध्ये हेच सांगितले की आपले जे दात आहेत, म्हणजे इफ यू स्टडी the digestive system of human being, the type of teeth which we have,
They are not meant for non-veg food. If you say carnivorous and herbivorous animals, and if you look at their digestive systems and their teeth and all that, herbivorous animals have different kind of digestive secretions, different kind of digestive processes, different kind of teeth. Where carnivorous animals, टायगर लायन वगैरे जे मांस खाणारे जे अॅनिमल्स आहेत, त्यांचे दात, त्यांची पचन संस्था, त्यांच्या पचन संस्थेमध्ये येणारे पाचक रस, ह्यांचा जर अभ्यास केला तर त्यांना असं आढळून आलं की मनुष्याचे दात आणि मनुष्याच्या आतमध्ये येणारे जे पाचक रस आहेत ते खरं म्हणजे व्हेजिटेरियन डाएट करताच बनलेले आहेत, नॉट फॉर नॉन व्हेजिटेरियन डाएट. That is what they have actually found in that. So I do really ask you to see that film known as Game Changers. Game Changers, very wonderful documentary in which there are a lot of experimentation and it is done for health and all. Wonderful documentary, you do see it. तेव्हा या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे जेव्हा आपण आहार असं म्हणतो तेव्हा. ओके, सो the type of diet which he has described is rasyaha, snigdhaha, stiraha, rudhyaha, ahara, satvika, priya. So it should be full of, it should be juicy diet, snigdha, something which can lubricate our joints and somewhat oily, म्हणजे जसं शुद्ध तुपानी वगैरे आपल्याला जो भेटतो तो स्निग्ध अशा प्रकारचा आहार असला पाहिजे. त्याने शरीरामध्ये एक प्रकारचं स्थैर्य निर्माण केले पाहिजे, चंचलता नाही निर्माण झाली पाहिजे. इफ यू टेक अ रॉंग काइंड ऑफ डाएट, then you really feel kind of instability in the digestive system itself and in the mind also. हृदया, तुम्हाला त्यातून आनंद निर्माण झाला पाहिजे. आहारा सात्विक प्रिया, सात्विक लोकांचा आहार असा असतो. आणि म्हणून जनरली आपले जे ऋषीमुनी होते ते कंदमुळच खायचे फक्त. सो वी विल नॉट बी एबल टू गो टू दॅट एक्सटेंट. And as I told you, there are differences of geography and all that. So we are not particularly saying that this is good and that is not good. But then whatever we eat should be congenial for our own sadhana. That's all we have to know. Now he is describing about the Rajasic kind of diet, which is really something very pleasing for us. Katwamla lavana tushna तीक्ष्ण वृक्ष विदाहीन आहारा राजस श्रेष्ठा दुःख शोक काम प्रदा. सो दिस इज the type of food which he has described as rajasic type of food. म्हणजे अत्यंत तिखट, अत्यंत आंबट, अत्यंत तुरट, उष्ण प्रकारचं, शरीरामध्ये दाहकता निर्माण करणार, ड्रायनेस निर्माण करणार. सो उष्ण तीक्ष्ण वृक्ष, वृक्ष असा ड्राय, क्वाइट ड्राय टाइप ऑफ डाएट. विदाहीन, दाहकता निर्माण करणार, शरीरामध्ये ए काइंड ऑफ बर्निंग सेन्सेशन as if it is burning off your senses and digestive system. So all this is regarded as rajasika type of diet. Ahara rajasa shrestha dukkha shoka maya pradaha amaya pradaha. Amaya, diseases. It will lead to many kinds of diseases. Such kind of ahara will lead to amaya, diseases. And it will be rajasic kind because it will make your mind also confused type of mind, butterfly type of चंचल मन, मन अतिशय चंचल करणारा असा प्रकारचा हा आहार असतो. And that is what we really go in for very tasty food, very spicy food, the Chinese kind of food and all that which we go for on Sundays and all that. की चविष्ट अन्न, खटव आम्ल, एक प्रकारे खूप आंबट, खूप तिखट, खूप खारट,
So we know all that, and we have also enjoyed all that. But that is rajasic type of diet. It affects our mind. That is what he is saying. And not only it affects mind, in the long run, it creates diseases. हा आरोग्यकारक आहार नाहीये. त्याच्यामधून some sort of sickness, some sort of diseases, physical as well as mental, they come out of that. That is what Bhagavad Gita has told as far as this ahara is concerned. Then what is the tamasa ahar? Yatayamam gatarasam puti paryushitam chayat uchishtam apichamedhyam bhojanam tamasa priyam. So this is kind of tamasic ahar. Yatayamam. भगवद्गीता असं म्हणते की यू शुड ऑलवेज टेक फ्रेश डाएट. म्हणजे अन्न बनवल्यानंतर ते ताबडतोबच खाल्लं पाहिजे, शिळं करून नाही खाल्लं. यू याम मीन्स टाइम. You prepare food, you keep it for after 2-3 hours. After 2-3 hours you eat it, it is not good. It becomes tamasic. As soon as म्हणजे ताजं गरम असं अन्न खाणं हे फार गरजेचं आहे. यातयाम मीन्स you have prepared, kept it, and you take after 3-4 hours, then it becomes really tamasic. The same food becomes tamasic, even if it is sattvic when you really prepare it. Gata rasam, ज्याच्यामधून रस पूर्णपणे निघून गेलेला आहे, अशा प्रकारचं गत रसम. पूती, दुर्गंधीयुक्त. It has foul smell. So some people actually go for that foul smell and all that smelly. Even the alcoholic type of things which they are, the smell is really very foul smell, But then people enjoy that fight. After some time, that foul thing itself becomes something which is good for them. Even some kind of fish. Of course, it may be for me only. I can't tolerate the smell of fish if it comes even in the marketplace and all. It is a foul smell for me, really speaking. So, such kind of, so puti means having a foul smell, and particularly ज्याला आपण शिळं अन्न म्हणतो किंवा आंबलेलं अन्न म्हणतो, त्याला अशा प्रकारची दुर्गंधी येत असते. तर अशा प्रकारे नासलेलं अन्न, आंबलेलं अन्न, शिळं अन्न, दुर्गंधीयुक्त अन्न, याला खरं म्हणजे, आणि उच्छिष्ट, दुसऱ्याचं उष्ट, उष्ट केलेलं अन्न. सो दॅट इज अनदर थिंग विच इज नॉट रिअली रेकमेंडेड. आणि अपवित्र, अमेध्य means the food, as I told you, is that this thing that the lady prepared the food, but she was full of vasana and all that, so it was not pavitra food. So it also depends upon who prepares the food and how it is prepared, what is the mental makeup. म्हणून आश्रमामध्ये जिथे खूप चांगली योग साधना चालते, तिथे ते आश्रमाइट्सच खरोखर भोजन बनवतात. आणि भोजन बनवताना सुद्धा एक प्रकारचे mantra chanting goes on, and therefore the food becomes really very auspicious type of food, पवित्र असं ते होतं. आणि याच्या उलट तसं जर नसेल तर that food is the most horrible food which you can get. And very recently unfortunately I saw one video on Wuhan, the place from where the coronavirus is supposed to have emerged. And there in that market, all sorts of creatures are sold, and they eat it. The Chinese eat each and everything. They eat rats, they eat cockroaches, they eat the bats. हे सगळं तिथे दाखवलेलं होतं की ते खरोखर व्यापार करतात त्या सगळ्या गोष्टीचा. दे इट व्हॉट एव्हर मूव्स, व्हॉट एव्हर इज लिव्हिंग इज इडेबल फॉर देम. ऑब्वियसली इट इज हायली तामसिक. इट इज ऑब्वियसली व्हेरी तामसिक आहार. आणि जनरली if you prepare something and keep it in the freeze for long time and then take it next day, that also is a tamasic food only. Yatayamam.
there are many people who prepare food for 2 3 days and keep it inside the freeze. In USA where I went, our own people are doing the same thing. Of course there are reasons for that. Hmm. They prepare the food because next day early morning they have to go for their business and all that. So they prepare in the night itself and keep it in the freeze. And next day morning, next day afternoon, they eat the same food. It is the Gita will call it either Rajasic or Tamasic type of food. Hmm. And so, of course, as I told in the beginning, so many factors we have to consider when we are talking about food. But this is what they are talking about as far as food is concerned. Now, I think we shall stop here because it is already 6 o'clock and we have come to verse 10, and then another uh, topic starts from 11th onwards. So we shall stop here. But before I